19व्या शतकात भारतात इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरोधात सशस्त्र लढा उभारण्याचं काम भगवान बिरसा मुंडा यांनी केलं। बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करत पहिली सामाजिक क्रांती केली। त्यांनी व्यसनमुक्ती, महिलांचे हक्क, आपल्या पूर्वजांच्या पवित्र परंपरांचे पुनर्जीवन अशा उपक्रमांवर भर दिला। 5000 आदिवासी युवकांची फौज उभारून त्यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र लढा दिला। आज त्यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। आज देशाच्या सर्वोच्च स्थानी एक आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान आहे। इतकंच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेने आदिवासी समाजाच्या उत्थानाचं कार्य करत आहेत। नरेंद्र मोदींनी पीएम जनमन आणि शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून लाखो आदिवासी बांधवांना पक्की घरं देण्याचं काम केलंय। याशिवाय आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी भाजप सरकारने देशभरात एकलव्य विद्यालय या रहिवासी आश्रम शाळा उभारून त्या मुलांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी वार्षिक 3000 कोटींहून अधिकच्या निधीची तरतूद केली। जवळपास 9 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतोय। आज भाजपने छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातील मुख्यमंत्री पद आदिवासी समाजातील नेत्यांना दिलंय। भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या पूर्वजांच्या पवित्र परंपरा जपण्यासाठी जो लढा दिला, त्या पवित्र परंपरांसमोर आज आदिवासी समाजाचं होणारं धर्मांतर हा मोठा प्रश्न आहे। आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आणि तिच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदीजी आणि भाजप आदिवासी बांधवांसोबत खंबीरपणे उभी आहे। इतकंच नाही तर सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा बहुमान देखील भारतीय जनता पक्षाकडे जातो। आज आदिवासी समाजासाठी घरं, शिक्षण, रोजगार या सर्व बाबतीत विविध योजना राबवून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार बिरसा मुंडा यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहे।